नमस्कार शेतकरी बांधवांनो. मित्रांनो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कोणतं पीक घ्यायचं याचा विचार करत आहात का? तर चला मग आज आपण जाणून घेऊया अद्रक पिकाबद्दल. हो, तीच अद्रक जी इम्युनिटी बूस्टर म्हणून करोनाच्या काळामध्ये आपण सेवन करत होतो. तीच अद्रक जी आपल्या चहामध्ये पडल्याशिवाय आपल्या चहाला चव येत नाही. आज आपण बघूया की अद्रक लागवड करण्यापूर्वी त्याच्या बियाण्याची निवड कशी करावी, त्यानंतर त्या बियाण्याला कशा प्रकारे प्रक्रिया करावी आणि त्यामध्ये काही विशेष खबरदारी काय घेतल्या पाहिजे ते देखील आज आपण बघूया. मित्रांनो, अद्रक लागवडीमध्ये सड ही एक मोठ्या प्रमाणावरती समस्या आहे. त्यामुळे सडीचा प्रादुर्भाव जर का तुम्हाला पुढच्या काळामध्ये थांबवायचा असेल, जो की सप्टेंबर ऑक्टोबर या काळादरम्यान होतो, तर त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काम करणं खूप गरजेचं आहे. जे म्हणजे आपण अद्रक बियाण्याची निवड करण्यापासून ते आपण पेरणी करेपर्यंत. अद्रक लागवड करण्यासाठी साधारणपणे 15 मे पासून ते 15 जून पर्यंत हा कालावधी अगदी योग्य आहे. जर का मे ते जून या दरम्यान जर आपल्याला अद्रकीची लागवड करायची असेल, तर आपल्याला सर्वात पहिले एक निरोगी अद्रकीचा प्लॉट निवडायचा आहे. मार्केटमधून जी अद्रक विक्रीला आलेली ती बिलकुल घेऊ नका, कारण त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही की तिचा दर्जा काय आहे, तिच्यावरती कुठल्या प्रकारची बुरशी आहे का, निमॅटोडचं इन्फेक्शन आहे का, त्याची आपण कुठल्याही प्रकारे खात्री घेऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्या जवळपासच्या ओळखीच्या एखाद्या शेतकऱ्याचा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे असा तुम्ही त्याचा अद्रकीचा प्लॉट नक्की व्हिजिट करा. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यानंतर जी अद्रक पूर्णपणे 9 महिने 9 ते 10 महिन्याचा तिचा कालखंड पूर्ण होतो, अशी अद्रक आपण निवडायची आहे. ती पूर्णपणे व्यवस्थित मॅच्युअर झालेली असते आणि त्या प्लॉट जो तुम्ही निवडत आहात त्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे. ती म्हणजे जो प्लॉट आपण निवडतोय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अद्रक सडलेली नाही पाहिजे, कुठल्या प्रकारे कंद सड नको, तिथे कुठल्याही प्रकारचं निमॅटोडचं जे इन्फेक्शन आहे ते झालेलं नसलं पाहिजे. त्यानंतर तिथे पाण्याचा ताण पडलेला नाही पाहिजे, कारण जर पाण्याचा ताण जास्त पडलेला असेल त्या प्लॉटमध्ये तर त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज कमी होऊ शकतं. तिथे जे रोग प्रतिकारात्मक जी शक्ती आहे, जे डिसीज रेजिस्टन्स आहे, ते पिकाचं कमी असतं. त्यामुळे आपण एक निरोगी प्लॉट निवडणं अतिशय महत्वाचं आहे. जर का आपण चुकीचं अद्रकीचं बियाण्याची निवड केली, जसं की ज्यामध्ये कंदाची सड लागलेली असेल, त्याच्यानंतर नेमॅटोडचं इन्फेक्शन झालेलं असेल, तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये भविष्यात लावणाऱ्या आपल्या अद्रक पिकाला देखील त्याचा फटका बसत असतो. तर मित्रांनो, त्यामुळे निरोगी प्लॉट निवड करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि असा निरोगी प्लॉट, जे निरोगी अद्रक तुम्हाला बियाणा म्हणून वापरायचं आहे, तर अशी अद्रकीची किंमत साधारणपणे मार्केटच्या ज्या अद्रकीचा भाव आहे त्याच्यापेक्षा साधारण 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल जास्त भावाने तुम्हाला विकत घ्यावी लागेल. आता जो आपण प्लॉट अद्रकीचा निवडला आहे, तर ती अद्रक आपण साधारणपणे 15 एप्रिलच्या अगोदर खंदून काढणे गरजेचे आहे. कारण साधारण 15 एप्रिल नंतर त्या अद्रकीला जर आपण काढलं नाही तर त्याच प्लॉटमध्ये कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू होते, म्हणजे पुढच्या सीझनची ती अद्रक जर्मिनेशन चालू होऊन जाते. त्यामुळे ते टाळण्यासाठी आपण काय करायचंय, तर 15 एप्रिलच्या अगोदरच ती अद्रक काढून घ्यायची. त्यानंतर ती अद्रक आपण जेव्हा काढतो त्यानंतर तिला आपण जी ज्यूट बॅग्स असतात, म्हणजे आपलं सुती पोतं असतं, त्याच्यामध्ये आपण तिला ठेवायचंय ट्रान्सपोर्टेशनसाठी. त्याच्या आपण कुठल्याही प्रकारे जी युरियाची आपल्याकडे बॅग असतात किंवा पॉलिथिनच्या बॅग्स असतात त्याच्यामध्ये ती अद्रक ठेवू नये. आता ही अद्रक आपण एकदा आपल्या शेतामध्ये आणली की तिला आपण कुठल्याही प्रकारे लगेच भट्टीला लावायचं नाही. तिला साधारणपणे एक आठवडाभर आपण सावलीमध्ये झाडाखाली वाळवण्यासाठी ठेवायचंय. तिच्यावरती लागलेली जी काही माती असेल ती थोड्या काळाने वाळल्यानंतर ती गळून पडते. त्याचे जे काही मुळं असतील, थोडेफार जे तंतुमुळं आहेत ते गळून पडतात. त्यानंतर ती अद्रक थोडीशी आठवडाभरामध्ये सुकवा मारते. त्यानंतर आपण ती जी माती आहे त्या अद्रकीवरची ती झटकायची आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्यातलं जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते पुढे जाता कामा नये. त्यानंतर ती अद्रक आपण व्यवस्थित झटकून साफ करून एका जागेवरती आपण सावलीमध्ये, जिथे आपल्याला भट्टी मारायची तिथे आपण न्यायची. यामध्ये मित्रांनो, एकदा आपण जे की आपले लेबर आहेत, मजूर आहेत, त्यांच्या मार्फत आपण जी सडलेली अद्रक असेल, खराब असेल एखादा कंद, तर तो वेगळा करायचा आहे. तो कुठल्याही प्रकारे पुढे आपण जी आडी लावतो त्याच्यामध्ये वापरायचं नाही. त्याला अगोदरच आपण तिथून काढून द्यायचं. ज्या जागेवर आपल्याला भट्टी लावायची ती जागा नेमकं कशी हवी आता आपण ते बघूया. तर मित्रांनो, जिथे आपल्याला भट्टी लावायची त्या जागेवरती सावली असणं अपेक्षित आहे, गारवा असणं अपेक्षित आहे. तिथे कुठल्याही प्रकारे पाणी तुंबणं चालणार नाही. आपण म्हणणार मग आम्ही झाडाखाली करायचं का, तर शक्यतो आपण झाडाखाली त्याला ठेवू नये. कारण की एप्रिल महिन्यानंतर कधीतरी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असते. त्यामध्ये अद्रक ओली होऊ शकते, लवकर कोंब फुटतील, त्याला बुरशी देखील लागू शकते. म्हणून झाडाखाली शक्यतो भट्टी करणं टाळावे. आपण भट्टी करण्यासाठी एखादा शेडचा वापर करू शकतो. जी भट्टीची जागा आहे
ती साधारणपणे कॉन्क्रीट असेल तर चालेल. जर कॉन्क्रीट नसेल तर तिथे आपण माती जरी असली तरी सुद्धा त्याला शेणाने छानपणे सारवून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तिथे आपण DDT असेल किंवा जी आपली राख असते तिचा आपण त्या ठिकाणी ती राख फेकायची आहे. त्यासोबतच तुम्ही त्याच्यावरती आपण एखादा फंजीसाइडचा स्प्रे देखील घेऊ शकता, जेणेकरून तिथं कुठल्याही प्रकारची बुरशी असतील किंवा इतर मुंग्या वगैरे असतील त्या जवळपास राहणार नाही आणि आपल्या अद्रकीला कुठल्याही प्रकारे डॅमेज करणार नाही. साधारणपणे 1 एकर जर का आपल्याला लागवड करायची आहे तर 10 ते 12 क्विंटल पर्यंत आपल्याला अद्रक बियाण्याची गरज पडते. आता कोणती व्हरायटी वापरावी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये माहीम नावाची एक व्हरायटी बऱ्यापैकी प्रख्यात आहे. त्यानंतर संभाजीनगर मधली आपल्याला कन्नड तालुक्यामध्ये बरेच शेतकरी जे आहेत त्यांनी तिथलं लोकलचं वाण डेव्हलप केलेलं आहे, तर त्याला औरंगाबादी म्हणून देखील ती प्रचलित आहे, तिचा देखील आपण वापर करू शकता. आता मित्रांनो, ती स्वच्छ केलेली जी अद्रक आहे ती आपल्याला भट्टीच्या जागेवर ठेवायची. तर साधारणपणे 1 ते 1.5 फूट म्हणजे साधारण आपल्या गुडघ्याच्या हाईट पर्यंत आपण त्याला एक थप्पी मारून ठेवायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तिथे हवा योग्य प्रमाणावरती खेळती राहणं गरजेचे आहे. त्यानंतर ती आपण 1 ते 1.5 फुटावरती जो थर आथरलेला असतो तर त्याच्यावरती आपण जे आपले ज्यूट बॅग्स आहेत, सुती पोतं आहे, तर त्याचा आपण त्याच्यावरती थर ठेवायचं. एक 15 ते 20 दिवस झाल्यानंतर आपल्याला त्या अद्रकीची पलटी मारणं गरजेचे आहे, कारण वरच्या भागामध्ये जी अद्रक असते तिला योग्य प्रमाणामध्ये तेवढी अपेक्षित आर्द्रता मिळत नाही किंवा अंधार जागा मिळत नाही. त्यामुळे वरच्या भागामध्ये कोंब फुटण्याची प्रक्रिया थोडीशी हळू असते. त्यामुळे आपण वरची अद्रक खाली सरकवायची आणि खालची अद्रक वरती करायची आहे, साधारणपणे 15 ते 20 दिवसांनी. जी अद्रक आपण 45 ते 60 दिवसापर्यंत अशी भट्टी लावून ठेवतो तिच्यामध्ये योग्य प्रमाणावरती कोंब फुटतात, ती निरोगी असते आणि तिचं जर्मिनेशन पर्सेंटेज खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. शेवटची ट्रीटमेंट देण्या अगोदर आपली जी अद्रक आहे आपण तिचे साधारणपणे छोटे छोटे खांड करायचे आहे. तर साधारणपणे 50 ते 60 ग्रामचं एक खांड असणं अपेक्षित आहे, ज्याच्यावरती 3 ते 4 समजा डोळे आलेले आपल्याला गरजेचे आहे. म्हणजे एक साधारणपणे आपले हे जे 4 बोट आहेत त्या 4 बोटामध्ये एवढी जेवढी अद्रक मावेल तेवढी आपण ठेवणं गरजेचे आहे. अद्रक तोडताना देखील अशी तोडायची आहे की त्याची जखम कमीत कमी असेल, जेणेकरून त्याच्यामधून बुरशी नवीन आत शिरणार नाही. आता मित्रांनो, लागवडीच्या साधारण 1 ते 2 दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी फंजीसाइडची ट्रीटमेंट देणं या अद्रकीला, या बियाण्याला गरजेचं आहे. ती अद्रक आता बऱ्यापैकी 60 दिवसानंतर थोडीशी सुका मारल्यासारखी दिसते, तिचं वजन कमी पडलेलं असतं. त्यानंतर आपण तिला फील्डवरती शेतावरती लावण्या अगोदर तिला पूर्णपणे अजून एकदा निरोगी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्याला फंजीसाइड असेल, ह्युमिक ऍसिड असेल, त्यानंतर काही इन्सेक्टिसाइड असेल, यांच्या द्रावणामध्ये आपण त्याला डुबवून ठेवणं गरजेचं आहे. तर आपण काय करायचंय, जी आपली भट्टीमधली जी अद्रक आहे ती आपण घ्यायची आहे, सुती गोण्यांमध्ये टाकायची किंवा तुम्ही क्रेट असेल तर क्रेट देखील वापरू शकता. आणि त्यानंतर त्याला त्या फंजीसाइडच्या जे आपण सोल्युशन तयार केले त्यामध्ये आपण त्याला 30 ते 45 मिनिटापर्यंत डुबवून ठेवायचं. त्यानंतर ती अद्रक आपण बाहेर उपसून काढायची 40 एक मिनिटानंतर आणि त्यानंतर तिला तसंच आपण पुढचे 24 तास ठेवायचं. त्यानंतर आपण त्याला दुसऱ्या दिवशी लागवडीसाठी वापरू शकतो. जे द्रावण तयार करणार आहोत त्यामध्ये आपण 200 लिटरचं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 400 ते 500 ग्राम आपल्याला ब्लू क्रॉपर घ्यायचं आहे. त्यासोबतच आपण त्यामध्ये ह्युमिक ऍसिड 500 ग्राम जे आहेत किंवा एक अर्धा लिटर असेल लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर ते घ्यायचं आहे. आणि त्यासोबत थायोमेथॅक्झम FS 30% जे आहे ते पेस्टिसाइड आपण 3 ml प्रति लिटर पाण्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी मिक्स करायचं आहे. हे द्रावण आपण जे तयार केलं हे आपण पुढे अद्रक त्यामध्ये डुबवण्यासाठी वापरायचं आहे.